हॅलो मुलांनो, सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मुलांनो, आज आहे आपला हा मराठीचा तास, मराठी वेल इयत्ता चौथीसाठी. आणि मुलांनो, आज आपण घेतोय वर्कशीट फर्स्टसाठी रिव्हिजन. तर मुलांनो, आपल्या पहिल्या वर्कशीटसाठी जी एक्झाम आहे पहिली 30 मार्काची, तर त्याच्यासाठी आपला सिलेबस आहे आनंदाने नाचूया ही कविता, चित्र वर्णन वृक्ष हेच मित्र. कोणतेही चित्र दिले जाईल, तुम्हाला चित्राचे वर्णन करायचे आहे. आणि तिसरा धडा आहे मुंगी व कबूतर. तर पहिला धडा म्हणजे पहिली जी कविता आहे आनंदाने नाचूया, के नारखेडे यांनी लिहिलेली. तर आपण शॉर्टमध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत. तर चला पहिल्यांदा आपण ही कविता वाचूयात आणि नंतर प्रश्नांची उत्तरे बघूयात. चला गड्यांनो खेळूया, आनंदाने नाचूया, बाग चिमुकली फुले उमलली, सुंदर फुलली फुलांसारखे होऊया, फुलांभोवती नाचूया, फुलांभोवती भुंगे फिरती गाणी गाती, तसेच आपण गाऊया, ताल धरुनी नाचूया, आभाळाचे तरेतरेचे रंग मजेचे, चला चला रे पाहूया, आनंदाने नाचूया. म्हणजे गड्यांनो म्हणजे फ्रेंड्स आहेत, ते बोलत आहेत चला आपण आनंदाने खेळूयात. कशाला उगीच असं एक टेन्शन घेऊन बसायचं आहे. चला मस्त वेळ न घालवता आपण खेळूयात आनंदाने. बाग चिमुकली छोटीशी गार्डन आहे, त्याच्यामध्ये मस्त फुले उमलली, सुंदर फुले फुललेली आहे. त्या फुलांसारखे आपण फुलांभोवतीच नाचूयात, फुलांसारखे होऊन. फुलांभोवती भुंगे फिरतात आणि ते गाणी गातात, एक प्रकारचा आवाज करतात. तसंच आपण गाऊयात भुंग्यांसारखे. आणि ताल धरोनी म्हणजे जसं की यांनी एकमेकाचे हात पकडलेले आहेत, एक सुरात ताल धरून नाचूयात, बागडूयात, खेळूयात. आभाळात वेगवेगळे रंग दिसतात, जसं की इंद्रधनुष्याचे 7 रंग दिसतात. तर आभाळात जसे तऱ्हेतऱ्हेचे रंग मजेचे दिसतात, तसेच आपण छान छान खेळूयात गड्यांनो. म्हणजे फ्रेंड्स चला आपण खेळूयात, मित्रांनो चला खेळूयात. अशा पद्धतीने आनंदाने नाचूया के नारखेडे यांनी लिहिलेली ही छानशी कविता आहे. इन शॉर्टमध्ये आपण ती वाचली आणि एक्सप्लेनेशन म्हणजे भावार्थ देखील बघितला. तर चला आता आपण पान पलटी करूयात आणि काव्यज्ञान म्हणजे प्रश्नांची उत्तरे बघूयात. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. आनंदाने कोण नाचत आहे? आनंदाने मुले नाचत आहेत. बागेत काय उमलले आहेत? बागेत फुले उमललेली आहेत. मुले कशाभोवती नाचत आहेत? मुले फुलांभोवती नाचत आहेत. कसे नाचण्यास सांगितले आहे? ताल धरुनी नाचण्यास सांगितलेले आहे. मुले काय पाहत आहेत? मुले आभाळाचे तऱ्हेतऱ्हेचे रंग पाहत आहेत. बागेत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिसतात? बागेत तुम्हाला छान फुलझाडे दिसतात, मुले खेळताना दिसतात, आभाळ दिसते, भुंगे म्हणजे हिरवगार बाग दिसते, छोटीशी आभाळ दिसते, फुलपाखरे दिसतात, भुंगे दिसतात, हो की नाही? छान छान रंगीबेरंगी फुले फुललेली दिसतात, ते तुम्ही लिहायचं आहे. पुढील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. चला गड्यांनो खेळूया, ताल धरुनी नाचूया, फुलांभोवती भुंगे फिरती, चला चला रे पाहूया. अशा पद्धतीने तुम्हाला फिलअप्स कंप्लीट करायचे आहेत. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. मित्रांचा उल्लेख करण्यासाठी कवितेत कोणता शब्द वापरलेला आहे? गड्यांनो, फुले कशी उमललेली आहेत? फुले कशी सुंदर उमललेली आहेत. बाग कशी आहे? चिमुकली आहे. फुलांभोवती कोण फिरत आहे? भुंगे फिरत आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नांची उत्तरे पूर्ण करायची आहेत. आता आपण आहोत पान नंबर 11 वरती. तर चला इथे योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट जोड्या जुळवायच्या आहेत. बाग कशी आहे? चिमुकली. फुले उमलली. गाणी गाती. रंग मजेचे. अशा पद्धतीने आपण जोड्या जुळवलेल्या आहेत. कवितेचे तालासुरात साभिनय वाचन करा. म्हणजे तालासुरात ती गायन करायचे आहे, विथ ॲक्शन देखील करायची आहे. चला गड्यांनो खेळूया, आनंदाने नाचूया, बाग चिमुकली फुले उमलली, सुंदर फुलली फुलांसारखे होऊया, फुलांभोवती नाचूया, फुलांभोवती भुंगे फिरती गाणी गाती, तसेच आपण गाऊया, ताल धरुनी नाचूया, आभाळाचे तऱ्हेतऱ्हेचे रंग मजेचे, चला चला रे पाहूया, आनंदाने नाचूया. आणि ही कविता गाताना छान अशी ॲक्शन करायची आहे.
म्हणजेच अभिनय करता करता आपल्याला ती छान गायची आहे. पुढे आहे भाषा ज्ञान म्हणजेच ग्रामर आहे, व्याकरण. समानार्थी शब्द लिहा. आनंद म्हणजे हर्ष, गाणे म्हणजे गीत, बाग म्हणजे बगीचा, चिमुकली म्हणजे लहानशी किंवा छोटीशी. पुढील शब्दांचे वचन बदला. बाग बागा लिहायचं आहे. गाणी गाणे, गडी गडी, खेळ आणि खेळ. रचनात्मक कार्य शब्द तयार करा. जसे नाचू प्लस या म्हणजे शब्द होतो नाचू या. पाहू या, राहू या, येऊ या आणि वाचू या अशा पद्धतीने शब्द लिहायचे आहेत. पुढील शब्दात दडलेले शब्द शोधा. जसे आभाळ, आळ भाळ आणि आभा. इथे चिमुकलीमध्ये चिमू आणि कली अशी 2 नावं होतील तयार. मुख तिसरं नाव होईल. चिली हे 4थं नाव होईल. तुम्हाला हवी तेवढी नावं तुम्ही तयार करू शकता. फिरती फिर वेगळं होईल. ती वेगळं होईल. रती वेगळं होईल. फिती वेगळं होईल. अशा पद्धतीने अजून फिर, तीर अशा पद्धतीने वेगवेगळी नावं तुम्ही लिहू शकता. गाऊ या, गाऊ आणि या वेगळं होईल. गा वेगळं होईल आणि ऊ अशा पद्धतीने वेगळी वेगळी नावं तयार होतील. आनंदाने आनंदा, आनंद, नंदा, दान, आनंदा, नंदा, दान, अनंत अशा पद्धतीने वेगवेगळी नावं तुम्ही लिहू शकता. आणि इथे उत्तरे पाहण्यासाठी QR कोड स्कॅन करा. जर तुम्हाला काही उत्तरे पाहायची असतील म्हणजे तुम्हाला इथे त्याची उत्तरे मिळून जातील. तुम्ही तुमच्या मोबाईलने, पेरेंट्सच्या मोबाईलने, आईवडिलांच्या मोबाईलने स्कॅन करून उत्तरे पाहू शकता. पुढचा आपला धडा लगेचच आपण कंटिन्यू करणार आहोत. चित्रवर्णन रिव्हिजन आपण घेतोय. जे आपलं पहिलं वर्कशीट आहे त्याच्यासाठी चित्रवर्णन वृक्ष हेच मित्र. तर एक चित्र दिलेले असेल त्याच्यावरून वर्णन करायचं आहे की या धड्यामध्ये एक चित्र दिलं ते वर्णन आपल्याला करायचं आहे. पहिल्या चित्रामध्ये एक माणूस झाड तोडतोय. तर त्याच्या हातामध्ये कुऱ्हाड आहे आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे ते देखील तुम्ही वर्णन करू शकता. एक छोटीशी बाग आहे. छान फुलं फुललेली आहेत आणि एक लाकूडतोड्या मोठं झाड तोडतोय. त्या लाकूडतोड्याने लाल रंगाचा शर्ट घातलेला आहे. त्याच्या हातामध्ये एक दोरा बांधलेला आहे. लाकूडतोड्याने मुंडासे म्हणजे डोक्याला एक कपडा बांधलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही छान वर्णन करू शकता. तर आता दुसऱ्या चित्रात की एका मुलाने ते पाहिलं आणि तो पोलीस अंकलला घेऊन आला की झाडे तोडू नयेत. पोलीस अंकलने किंवा जो वनरक्षक असेल त्याने झाड तोडू नका, तुम्हाला कायद्याने हा गुन्हा आहे, तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल अशा पद्धतीने सांगितल्यानंतर लाकूडतोड्याने गयावया केले आणि की माझी बायका पोरे उपाशी मरतील म्हणून मला वाचवा आणि मी पुन्हा असं करणार नाही. मी झाडे तोडणार नाही. मी सुकी लाकडे तोडेल, झाड तोडणार नाही. उलट झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश मी माणसांना देईन. अशा पद्धतीने आपण वर्णन करू शकतो चित्राचे. आता चित्रकथेत पुढे काय झाले असेल हे चित्र काढून दाखवा व रंगवा. तर तो लाकूडतोड्या बोलला असेल की मी क्षमा मागतो आणि पुन्हा मी असं काही करणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही इथं चित्र काढू शकता आणि रंगवू शकता. तर मुलांनो चला शब्दार्थ आहेत म्हणजे नवीन शब्द काही कुऱ्हाड, ॲक्स हे खूप महत्त्वाचे आहेत कारण याच्यावरून देखील प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देता येऊ शकतं. की कुऱ्हाडीचं काय स्पेलिंग आहे AXE. लाकूडतोड्या म्हणजे वूडकटर स्पेलिंग तुम्हाला बाहेर करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. झाडे वाचवा म्हणजे सेव्ह ट्रीज. आता याच्यामध्ये काही प्रश्न उत्तरे आहेत. पाठ ज्ञान. पुढील प्रश्नांची उत्तरे चित्राच्या आधारे लिहा. चित्रातील माणूस काय करत आहे? चित्रातील माणूस झाड तोडत आहे. मुलगा कोणाला घेऊन आला? मुलगा पोलिसांना किंवा वनरक्षक काय आहे त्यांना घेऊन आला. पुढील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. चित्रातील माणूस कशाच्या आधारे झाड तोडत आहे? कुऱ्हाडीच्या आधारे. चित्रातील माणसाला झाड तोडताना कोणी पाहिले? एका मुलाने पाहिले. पुढील वाक्य वाचा, समजून घ्या आणि लिहा. म्हणजे जसं वाक्य आहे तसंच छानशा अक्षरात कॉपीराईट करायचं आहे. जसं तसं लिहून काढायचं आहे, उतरून घ्यायचं आहे. वृक्ष हे आपले मित्र आहेत जसं तसं लिहायचं आहे. अजिबात कानामात्रा वेलांटी चुकवायचे नाही. शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. पुढे आहे झाडे लावा, झाडे जगवा. जसं तसं लिहायचं आहे. इथे पूर्णविराम द्यायचा राहिलेला आहे तर असं होता कामा नये. अर्धा मार्क तुमचा कट होईल. पुढील वाक्य चुकी बरोबर ते लिहा. वृक्ष आपली संपत्ती आहे. हो, अगदी बरोबर. वृक्षांमुळे प्रदूषण होते. चूक. वृक्षाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. अगदी बरोबर. चित्रकथेचे स्वभाषेत साभिनय कथन करा. आता इथे ड्रामा करायचा आहे म्हणजे एकाने झाड व्हायचं, एका मुलाने लाकूड तोड्या व्हायचं
नंतर दुसऱ्या चित्रामध्ये दाखवल्या तशा पद्धतीने एकाने पोलीस बनून यायचं आणि मस्त असा ड्रामा नाटक करायचं आहे, जसं चित्रवर्णन दाखवलेलं आहे तसं. तर चला, भाषाज्ञान म्हणजे व्याकरण काय दिलेलं आहे याच्यावरती आपण ते बघूयात. पुढील शब्दाचे वचनबद्ध: कुऱ्हाड, कुऱ्हाडी, लाकूड, लाकडे, झाड, झाडे, पोलीस, पोलीस. पान नंबर 13 वरती आपण पाठज्ञान पाहत होतो. तर पुढचं पान आहे 14 नंबर आहे, पान नंबर 14. आपण त्याच्यावरती जी प्रश्नोत्तरे ते पाहूयात. पुढील शब्द वाचा. प्रश्न 7वा आहे वृक्ष, दक्ष, पक्ष, विपक्ष. तर तुमच्या एक लक्षात आलेलं असेल, हे जे 4 शब्द आहेत शेवटी क्ष दिलेला आहे. मित्र, पुत्र, सूत्र, पत्र. त्रवरून हे शब्द आहेत. तर पुढे बघूयात रचनात्मक कार्य. पुढील चौकटीत झाडाचे चित्र दिलेलं आहे. इथे चौकटीत झाडाचे चित्र दिलेलं आहे. तसेच त्याच्या विविध अवयवांची नावे दिलेली आहेत, जसं की फळ, फूल, पाने, फांदी, मुळे. तशा पद्धतीने ती वाचवा. प्रत्येक अवयवाचे निरीक्षण करा. तर वाचायचे आहे. चला, फांदी, त्याचं निरीक्षण करायचं आहे की कुठे फांदी दिलेली आहे. फांदीला इंग्लिशमध्ये स्पेलिंग आहे ब्रँच, तर ते बाहेर करायचं आहे, तुम्ही पाठ करायचं आहे. BRANCH, ब्रँच. साल, बार्क, जी हे खोड आहे त्याला जी वरती कवर आहे ती साल. शेंडा म्हणजे क्राऊन, म्हणजे जो वरच्या साईडला असतो, जसं की राजा घालतो, क्राऊन प्रिन्सेस घालते, त्याच्या पद्धतीने CROWN. पान, लीफ, एक पान असेल तर लीफ, LEAF, आणि खूप सारे असतील तर लीव्ज, LEAVES, लीव्ज. सीड, बी, जी की या फळांच्या आतमध्ये असते, आपल्यालाही माहीत आहे. फळे, फ्रुट्स. खोड, ट्रंक, हे आहे जे खोड, ट्रंक. मुळे, रूट्स, जे जमिनीच्या आतमध्ये असतात. या झाडाला ती घट्ट पकडून ठेवतात, पाणी, अन्न देतात, पुरवतात. पुढील आहे प्रश्न 9वा. पुढील शब्दात झाडांची नावे लपलेली आहेत, ती शोधून लिहा. पिंपळगाव, याच्यामध्ये पिंपळ आहे. वडगाव, याच्यामध्ये वड आहे. फणसवाडी, याच्यामध्ये फणस. अशोकनगर, अशोक. माकड तर माड. सारंग, त्याच्यामध्ये साग. चिंचवड, चिंच आणि वड, 2 झाडांची नावे लपली आहेत. नारळबाग, नारळ. बाभळगाव, बाभळ. आंबावाडी, आंबा. काजूपाडा, काजू. चंदनवाडीमध्ये चंदन. अशा पद्धतीने नावे लपलेली आहेत. इथे त्यांनी उत्तरे पाहण्यासाठी जो स्कॅनर दिलेला आहे त्याने तुम्ही उत्तरे शोधू शकता. पुढचा आपला धडा लगेचच आपण घेऊयात. आपल्याला कमीत कमी वेळेत व्हिडिओ पूर्ण करायचा आहे आणि जास्तीत जास्त नॉलेज घ्यायचं आहे. प्रश्न आहे 3रा. एवढी धडपड चाललेली आहे तुमची, म्हणजे वर्कशीट आहे पहिलं 30 मार्काचं, इयत्ता 4थी CBSE बोर्डसाठी मराठी विल टेक्स्टबुक, मराठी विल मध्ये धडा 3रा मुंगी व कबूतर. तर चला, हा धडा देखील आपण पटापट वाचूयात आणि प्रश्नांची उत्तरे पाहूयात. एक जंगल होते. त्या जंगलात एका झाडावर एक कबूतर राहत होते. त्याच झाडाखाली एक मुंगी राहत होती. एकदा मुंगी पाण्यात पडली. कबुतराने मुंगीला पाण्यात पडलेले पाहिले. त्याने पटकन झाडाचे एक पान तोडले व ते पाण्यात टाकले. मुंगीने पाण्यात पडलेले पान पाहिले. ती पटकन झाडावर चढली आणि किनाऱ्यावर आली. एके दिवशी त्या जंगलात एक शिकारी आला. त्याने झाडावर बसलेले कबूतर पाहिले. त्याने कबुतरावर नेम धरला हे मुंगीने पाहिले. ती चटकन शिकाऱ्याच्या पायावर चढली व त्याच्या पायाला कडकडून चावली. आता ही गोष्ट आहे की एका मित्राने मदत केली म्हणून त्याची परतफेड म्हणून त्या मित्राचे पुन्हा तिने प्राण वाचवले. कबुतराने मुंगीचे वाचवले आणि मुंगीने वेळ आल्यानंतर शिकाऱ्यापासून कबुतराचे रक्षण केले. अशा पद्धतीने हा छान असा धडा आहे, छान अशी ही गोष्ट आहे मुंगी व कबूतर. आपण पाहिलं पान नंबर 15. आता आपण पान पलटी करूयात. तर पुढच्या पानावरती आहेत काही शब्दार्थ, ते देखील वाचूयात. जंगल म्हणजे फॉरेस्ट, FOREST. अशा पद्धतीने तुम्ही हे फॉरेस्ट पाठ करायचं आहे. जंगलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्पेलिंग बाहेर करायचं आहे, पाठ करायचं आहे. 3 वेळा लिहिलं की पाठ होऊन जाईल आणि तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सहज देता येतील. मुंगी म्हणजे ॲन्ट, ANT. पान, लीफ ऑफ अ ट्री, इथे दिलेलं आहे, लीफ लिहिलं तरी चालेल. चटकन म्हणजे इमिडिएट. नेम म्हणजे टार्गेट. चावली म्हणजे टू बाईट, BITE. उपकार म्हणजे ग्रॅटिट्यूड. परतफेड म्हणजे रिपेमेंट ऑर रिटर्न. आता पाठज्ञान म्हणजे प्रश्न उत्तरे पाहूयात. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पाण्यात कोण पडली? पाण्यात मुंगी पडली. मुंगीला पाण्यात पडलेले कोणी पाहिले? कबुतराने मुंगीला. तर पूर्ण प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर लिहायचे.
प्रश्नाला पकडून उत्तर लिहायचे. मुंगीला पाण्यात पडलेले कोणी पाहिले? तर मुंगीला पाण्यात पडलेले कबुतराने पाहिले. कोणीच्या जागेवर फक्त कबूतर घालायचे आहे. एके दिवशी जंगलात कोण आला? एके दिवशी जंगलात शिकारी आला. मुंगी कोणाला चावली? मुंगी शिकाऱ्याला चावली. कोण उडून गेले? कबूतर उडून गेले. मुंगीने कबुतराच्या उपकाराची परतफेड कशी केली? मुंगी शिकारच्या पायाला चावली, त्याचा नेम चुकला आणि कबुतराचे प्राण वाचले. पुढील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्या झाडाखाली एक मुंगी राहत होती. कबुतराने मुंगीला पाण्यात पडलेले पाहिले. मुंगीने कबुतराच्या उपकाराची परतफेड केली. अशा पद्धतीने तुम्ही रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. आता आपण आहोत पान नंबर 16वरती. तर चला जाऊयात पान नंबर 17वरती. येथे आहेत काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला बघायची आहेत. पुढील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे द्या. कबूतर कुठे राहत होते? कबूतर जंगलातील एका झाडावर राहत होते. झाडाचे पान कोणी तोडले? कबुतराने. पानावर कोण चढली? मुंगी. आता जोड्या जुळवायच्या आहेत. प्रश्न 14. अ गट आणि ब गट. मुंगी, चावणे, पान तोडणे, नेम चुकणे. पुढे आहे मुलांना गटागटात विभाजन करून वर्गात कथेचे सादरीकरण करायचे आहे. 2 ग्रुप बनवायचे, मुलांचा, मुलींचा किंवा मिक्स देखील बनवू शकता. आणि ही जी कथा आहे तिचे सादरीकरण करायचे आहे. पुढील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. जंगल, वन. पान, पर्ण. दिवस, दिन. नेम, निशाणा. पाय, चरण. सावध, जागरूक. इथे काना द्यायचा राहिलेला आहे. पुढील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. उपकार. पुढील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. अपकार, उपकार, अपकार. सावध, बेसावध. एक, अनेक. पटकन, उशिरा. पुढील शब्दाचे वचन बदला. मुंगी, मुंग्या. कबूतर, कबुतरे. पान, पाने. नेम, नेम. चला आपण पेज पलटी करूयात. पान नंबर 18वरती आपण येऊयात आणि इथे दिलेले आहे आभार, आभार. झाड आणि झाडे. पुरलेले वचन. पुढील शब्दाचे लिंग बदला. मुंगी, मुंगळा. शिकारी, शिकारीन. आता रचनात्मक कार्यामध्ये दिलेलं आहे. पुढे 2 वर्तुळात शब्द दिलेले आहे, त्यांच्या एकमेकाची जोड्या जुळवा व नवीन शब्द तयार करा. वर्तुळातील शब्दाच्या जोड्या जुळवताना त्यांच्यातील संबंध लक्षात ठेवा. इथे आहे पहिल्या वर्तुळात गंगा, मध, बैल, सुई, स्वयंपाक, दोरा, घर, माशी, जल आणि गाडी. तर स्वयंपाक हे पहा इथे जसं की गंगा जल असं दिलेलं आहे. गंगा आणि जल. तर मग मध, माशी, बैल, गाडी, सुई आणि दोरा, स्वयंपाक, घर. अशा पद्धतीने आपण शब्द तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने छानशी ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला जर उत्तरे पाहायची असतील तर तुम्ही हा QR कोड स्कॅन करून पाहू शकता. पण जी काही उत्तरे दिलेली नाही ती मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. पुढे आहे व्याकरण. नाम. रमेश व राधा बाजारात गेले. त्यांनी बाजारातून आंबा, केळी, गुलाबाची फुले आणली. मुलांनो, वरील वाक्यात रमेश, राधा, बाजार, आंबा, केळी, गुलाब, फुले ही नावे आलेली आहेत. या नावांनाच मराठीत नामे असे म्हणतात. आपल्याला माहीत आहे नाम म्हणजे काय? एखादी व्यक्ती म्हणजे कोणतीही लोक असतील. ओके. व्यक्ती, वस्तू, एखादं ठिकाण, प्राणी यांच्याबद्दल जो काही शब्द येतो तो म्हणजे नाम. जसे की राम, विजय, मीना ही व्यक्तीची नावे आहेत. ही, वही, पुस्तक, छत्री वस्तूची नावे आहेत. म्हणजे व्यक्तीची नावे, पुस्तक, वस्तूची नावे, ठिकाणांची नावे, प्राण्यांची नावे म्हणजे नाम. ओके ना. वही, पुस्तक, छत्री ही वस्तूची नावे आहेत. मुंबई, पुणे, नागपूर ही शहरांची नावे आहेत म्हणजे ठिकाणांची. वाघ, सिंह, हत्ती ही प्राण्यांची नावे आहेत म्हणजे हे सगळे नाम आहेत. याचा अर्थ असा की वस्तू, व्यक्ती, स्थळ व प्राणी यांना दिलेल्या नावाला नामे असे म्हणतात. खूप महत्त्वाचे आहे. ही जी व्याख्या आहे ती डेफिनेशन तुम्ही पाठ करायची आहे आणि तुम्ही कधीही विसरणार नाही की नाम म्हणजे काय. अभ्यास. पुढील वाक्यातील नामांना अधोरेखित करा. जसे की गंगा पवित्र नदी आहे. तर गंगा आणि नदी ही नाम आहेत. तर पुढे राजू, दिल्ली. राजू व्यक्तीचं नाव आहे, दिल्ली ठिकाणाचं नाव आहे. तर ही नाम आहे, त्याला अधोरेखित केलेलं आहे. ते घर आणि सुंदर नाम आहे. हिमालय आणि पर्वत नाम आहे. माकडे आणि झाडावर हे झाड हे नाम आहे. पुढे
2 नंबरमध्ये प्रत्येक गटात काही शब्द आहे त्यातील नामे ओळखा व त्याच्या भोवती वर्तुळ म्हणजे सर्कल करा. आता पहा, आम्ही काय दिले, प्रत्येक गटात काही शब्द आहे त्यातील नामे ओळखा त्याच्याभोवती सर्कल करा. नामाला सर्कल करायचं आहे. आम्ही, जाई आणि कडू. तर इथे जाई होऊ शकतं, या व्यक्तीचं नाव आहे मुलीचं. तर इथे मोठा, लहान आणि मुलगा. तर मुलगा हा एक व्यक्तीमध्ये येतो म्हणून नाम. कोलकाता एक ठिकाण आहे ते नाम. अजगर आणि अजगर हे नाम होतं, प्रेमळ होत नाही आणि तुम्ही पण होत नाही, चूक आहे. पण नेहा आणि तू, नेहा हे व्यक्तीचं नाव आहे म्हणून नाम आहे, प्रेमळ हे नाही, चुकलेलं आहे. तर मुलांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या वर्कशीट फर्स्ट क्लास 4 मराठी विषयाची पूर्ण सिलेबसची रिव्हिजन केलेली आहे. मुलांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. त्यांना देखील परीक्षेसाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल. थँक्यू मुलांनो, धन्यवाद. पुढच्या मराठीच्या तासाला आपण पुढील धडा सुरू करूया. थँक्यू.